विद्यार्थ्यांनो स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखी जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी राहणार आहे। त्या कारणास्तव तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्याला चॅनलला आताच विद्यार्थ्यांनो सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तसेच या सुपर क्लासला आताच आपल्याला एक लाईक नक्कीच करायचा आहे, कारण तुम्ही जर लाईक केले तर आपल्याला पुढची व्हिडिओ आपोआप आपल्या स्मार्टफोनच्या समोर मिळून जाईल ब्राउज फीचरमध्ये, आणि त्या कारणास्तव एक लाईक नक्कीच करायचा आहे। तुमच्यातर्फे थोडंसं मोटिवेशन मलाही मिळेल, याही कारणास्तव लाईक करायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर पाहूया की कोणता आहे। प्रश्न असा आहे, अहमदनगर जिल्ह्याचे नवे नाव कोणते आहे ते विचारलेलं आहे। नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदललेले आहे, चेंज झालेले आहे, तर नवीन नाव कोणते आहे? ऑप्शनमध्ये अहिरानगर, अवंतीनगर किंवा अहिल्यानगर किंवा क्रांतीनगर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे। अहिल्यानगर असे जे आहे नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव करण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते। करंट अफेअरवरला अतिशय महत्त्वाचा जी की क्वेश्चन्स हा होतो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा असा आहे, महानदी तसेच गोदावरी या दोन नद्या दरम्यान कोणते सरोवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। दोन नद्या आहेत, महानदी गोदावरी या दोन नद्या दरम्यान चिल्का सरोवर, दाल सरोवर, उलर सरोवर किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। चिल्का सरोवर हे महानदी तसेच गोदावरी या दोन नद्यांच्या दरम्यान असलेले एक सरोवर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा असा आहे की वन्यजीव तपासणी प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणती वन्यजीव तपासणी प्रयोगशाळा विचारलेली आहे की पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक, नागपूर, जालना, पालघर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे। नागपूर या ठिकाणी कोणते वन्यजीव तपासणी प्रयोगशाळा स्थित असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर पाहूया पुढचा प्रश्न। प्रसिद्ध तिल्लारी प्रकल्प जो आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। तिल्लारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? ऑप्शनमध्ये आहेत कोल्हापूर, सोलापूर, नागपूर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिल्लारी प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा पाहूया। भारत या देशाकडून सर्वात जास्त भारत कोणत्या देशाकडून सर्वात जास्त लष्करी शस्त्र खरेदी करतो ते विचारलेलं आहे। लष्करी शस्त्र कोणाकडून खरेदी करतो भारत आपला देश जो आहे विद्यार्थ्यांनो? ऑप्शनमध्ये आहेत अमेरिका, रशिया, युक्रेन, ऑस्ट्रेलिया। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। रशिया देशाकडून आपला जो देश आहे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी शस्त्र खरेदी करत असतो। प्रश्न 6वा पाहूया। सूर्याच्या पृष्ठभागाचे जे तापमान आहे किती अंश सेल्सिअस असते ते विचारलेलं आहे। पृष्ठभागाचे तापमान विचारलेले आहे, पृथ्वीवरील नाही। पृष्ठभागाचे तापमान सूर्याचे किती असते? ऑप्शनमध्ये आहेत 5500, 4400, 3300, 2200। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 5500 सेल्सिअस जे आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी जे असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। DNA मराठीमध्ये कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा काय म्हणतात ते विचारलेलं आहे। आपण DNA हजारो वेळेस ऐकलेले आहे, परंतु DNA आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतात ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे। प्रधान रेणू, अर्धा रेणू, पूर्ण रेणू किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। प्रधान रेणू असे DNA आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटले जाते किंवा संबोधले जाते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा। सूर्याचा आकार हा पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे ते विचारलेलं आहे। सूर्य पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे? ऑप्शनमध्ये आहेत 12 लाख, 11 लाख, 10 लाख किंवा 13 लाख। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। जो सूर्य आहे पृथ्वीपेक्षा 13 लाख गुणा पटीने जास्त मोठा असलेला दिसून येतो। 13 लाख, 13,000 नाही, 13 लाख। दिमाग चक्रावून जातो ऐकल्याच्या नंतर। तर पुढचा प्रश्न घेऊया। पंडिता रमाबाईंना कोणत्या पदव्या देण्यात आलेल्या होत्या ते विचारलेलं आहे। महिला व्यक्ती आहेत पंडिता रमाबाई, यांना कोणत्या पदव्या? पंडिता, सरस्वती, वरीलपैकी दोन्ही किंवा क्रांती क्वीन। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे। वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच सरस्वती तसेच पंडिता या दोन्हीही पदव्या ज्या आहे विद्यार्थ्यांनो पंडिता रमाबाई यांना देण्यात आलेल्या होत्या। तर घेऊया पुढचा प्रश्न। घुमरा या नृत्यामध्ये कोणत्या देवाची पूजा केली जाते ते विचारलेलं आहे। या ठिकाणी प्रकार आहे नृत्य प्रकार घुमरा।
गणपती देवाची, दुर्गा देवीची, महादेवाची किंवा हनुमानांची? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. दुर्गा देवीची पूजा जी आहे घुमरा या नृत्यामध्ये करण्यात येत असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा पाहूया. अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी घटना खालीलपैकी कोणती आहे? अस्पृश्य वर्गाची सर्वात जास्त मनोबल वाढवणारी घटना विचारलेली आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे? मनुस्मृतीचे दहन, 14 तळे सत्याग्रह, स्वतंत्र मतदारसंघ किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मनुस्मृतीचे दहन ही जी घटना आहे अस्पृश्यांचे मनोबल वाढवणारी सर्वात महत्त्वाची घटना असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 12वा पाहूया. भवानी मातेचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ते विचारलेलं आहे. कोणाचा? भवानी मातेचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? रायगड, बीड, पुणे, धाराशिव? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. धाराशिव या जिल्ह्याला जे आहे भवानी मातेचा जिल्हा म्हटले जाते. आणि धाराशिव हे जे आहे विद्यार्थ्यांनो उस्मानाबाद जिल्ह्याचे एक नवीन नाव झालेले आहे, सर्वांना माहीतच असेल. तर घेऊया पुढचा प्रश्न. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये आहेत औरंगाबाद, नांदेड, जालना किंवा परभणी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थित आहे, आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा पाहूया. चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे. धरणाचं नाव चांदोली या धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात? शिवाजी सागर, वसंत सागर, सुंदरी सागर किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. वसंत सागर या नावाने जे आहे चांदोली धरणाच्या जलाशयाला ओळखले जाते किंवा जलाशयाचे नाव आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते. प्रश्न 15वा या ठिकाणी पाहूया. कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे ते विचारलेलं आहे. अरण्याची टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? अमरावती, बीड, पुणे, सिंधुदुर्ग? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 4 योग्य आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहे अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त असलेली आपल्याला दिसून येते. प्रश्न 16वा पाहूया. पंडिता रमाबाई यांना पंडिता ही पदवी जी आहे कोणत्या ठिकाणी देण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. पूर्वी आपण पाहिलं की कोणत्या पदव्या पंडिता रमाबाई यांना देण्यात आलेल्या होत्या. आता जी देण्यात आलेली पदवी होती पंडिताचे सरस्वती ही कोणत्या ठिकाणी देण्यात आलेली होती? सिनेट हॉल, रावली आश्रम, सामाजिक सभा किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सिनेट हॉल या ठिकाणी पंडिता रमाबाई यांना विद्यार्थ्यांनो पंडिताचे सरस्वती ह्या पदव्या देण्यात आलेल्या होत्या. आता हे सिनेट हॉल कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सिनेट हॉल जे आहे ते या ठिकाणी कलकत्ता येथे स्थित होते. तर लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा पाहूया. बीजांडकोश ही ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये आढळते ते विचारलेलं आहे. ग्रंथी आहे विद्यार्थ्यांनो बीजांडकोश ही कोणामध्ये आढळते? ट्रान्सजेंडर, स्त्रिया किंवा पुरुष? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो सर्वांनाच माहीतच असेल की स्त्रियांमध्ये जे आहे बीजांडकोश ही ग्रंथी आपल्याला पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा या ठिकाणी पाहूया. अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते ते विचारलेलं आहे. खूपच कॉमनचा प्रश्न आहे. अंडा जे आहे प्रत्येकजण लगभग खाते आणि तर त्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? ई जीवनसत्व, ब जीवनसत्व, सी जीवनसत्व किंवा ई जीवनसत्व? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जीवनसत्व सी हे जीवनसत्व जे आहे अंड्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर प्रश्न या ठिकाणी 19वा पाहूया काय आहे. लोकरपेक्षा खालीलपैकी कोणती वस्तू महाग असते ते विचारलेलं आहे. लोकर या ठिकाणी विचारलेलं आहे. याच्यापेक्षा महाग दिलेल्या पर्यायापैकी काय असते? कापूस, रेशीम, वरीलपैकी दोन्ही किंवा सुती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. जे रेशीम असते विद्यार्थ्यांनो ते जे आहे लोकरपेक्षा महाग असते आणि कापसापेक्षा महाग जर पाहिलं तर रेशीम असते, लक्षात घ्यायचं आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. मुंबईचे नामांकन कोणत्या देवीवरून करण्यात आलेले आहे? मुंबई जे नाव आहे कोणत्या देवीवरून ठेवण्यात आलेले आहे? तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी कनका, मनसा, कामाख्या किंवा मुंबा? मुंबईचे जे नामांकन आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मुंबा नावाच्या देवीवरून जे आहे मुंबईचे नाव हे पडण्यात आलेले आहे किंवा नामांकन झालेले दिसून येते. तर पाहूया पुढचा प्रश्न. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटरची आहे ते विचारलेलं आहे. नदीचं नाव आहे विद्यार्थ्यांनो
कृष्णा या नदीची लांबी महाराष्ट्रातील किती आहे? 282 किलोमीटर, 300 किलोमीटर, 270 किलोमीटर, 260 किलोमीटर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 282 किलोमीटर जे आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 22वा, कोणते जीवनसत्व रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित करते ते विचारलेलं आहे. कशाचे? तर रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित करणारे जीवनसत्व कोणते आहे? के जीवनसत्व, अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. के जीवनसत्व जे आहे शरीरामध्ये रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे जीवनसत्व असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया 23वा प्रश्न. जैवविविधता जो दिवस आहे कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. जैवविविधता दिवस विचारलेला आहे. 22 मे, 24 मे, 25 मे किंवा 26 मे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 22 मे या दिवशी जैवविविधता दिन हा साजरा केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर प्रश्न 24वा पाहूया काय राहील. 24वा प्रश्न असा आहे की अन्न बिघाडातील सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? सूक्ष्मजंतू, जीवाणू, कृमी किंवा विषाणू. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अन्न जे बिघडते विद्यार्थ्यांनो ते अतिशय प्रमुख कारणीभूत असलेला घटक म्हणजेच सूक्ष्मजंतू असतो अन्न बिघाडा मागील. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा असा आहे की हॉर्नबिल हा जो पक्षी आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ते विचारलेलं आहे. पक्ष्याचं नाव आहे हॉर्नबिल. हा अरुणाचल प्रदेश, केरळ वरील दोन्ही किंवा तामिळनाडू. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. केरळ तसेच अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्याचा जो आहे विद्यार्थ्यांनो हॉर्नबिल हा एक राज्यपक्षी असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. 26वा प्रश्न घेऊया. चिकणमाती कोणत्या उद्योगातील प्रमुख घटक आहे ते कच्चा माल आहे ते सांगायचं आहे. चिकणमाती कोणत्या उद्योगातील कच्चा माल आहे प्रमुख? सिमेंट उद्योग, ईट उद्योग, शेती उद्योग किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. सिमेंट उद्योगातील कच्चा माल प्रमुख म्हणजेच चिकणमाती हा असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा असा आहे की वर्ष 2000 या वर्षी कोणत्या राज्याची भारतामध्ये निर्मिती झालेली आहे? वर्ष कोणते आहे? तर 2000 या 2000 वर्षी जे आहे कोणते राज्य भारतामध्ये निर्माण झाले? उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वर्ष 2000 सन 2000 मध्ये जे आहे उत्तराखंड तसेच झारखंड तसेच छत्तीसगड या तिन्ही राज्याची जी निर्मिती आहे विद्यार्थ्यांनो झालेली दिसून येते. वर्ष आहे वर्ष सन 2000 या वर्षी झालेली आहे. एकूण 3 राज्याची निर्मिती. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. तर प्रश्न 28वा पाहूया. सोने व चांदी यांना जास्त शुद्ध करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? जे मौल्यवान वस्तू आहेत सोने व चांदी तर यांना शुद्ध करण्यासाठी जास्त शुद्ध करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? नायट्रिक आम्ल, सायट्रिक आम्ल, नायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नायट्रिक आम्लाचा उपयोग जो आहे सोने व चांदी या मौल्यवान वस्तूंना अतिशुद्ध करण्यासाठी वापर केलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. कामगार हा जो विषय आहे खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे ते विचारलेलं आहे. कामगार हा विषय समवर्त सूची, माफ करा चुकल्या कारणास्तव, समवर्त सूची, राज्य सूची, केंद्र सूची किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. जो कामगार विषय आहे समवर्त सूचीमध्ये असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे म्हणून. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा या ठिकाणी पाहूया की सिराज उद्दौलांचा जो पराभव आहे कोणत्या लढाईमध्ये करण्यात आलेला होता किंवा झालेला होता? कोणाचा? सिराज उद्दौला यांचा पराभव प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, वसईची लढाई किंवा पानिपतची लढाई. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. प्लासीच्या लढाईमध्ये जे आहे सिराज उद्दौला यांचा पराभव झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो सोडण्यापूर्वी मनापासून एक रिक्वेस्ट आहे की सुपर क्लासला आपल्याला एक लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक जर केला तर थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे आपल्याला असेच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला मिळेल. आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब या चॅनलला करून घ्यायचं आहे. कारण या चॅनलवर अशाच प्रकारचे यापेक्षाही महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट असलेले सुपर क्लास आपल्याला डेली बेसिसवर मिळतील जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राईब करसाल. तसेच लाईक पण जरूर करून घ्यायचं आहे. कारण सांगितलेलंच आहे की कशामुळे पाहिजे असते लाईक. कारण थोडंसं मोटिवेशन मला मिळते तुमच्यातर्फे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.